कमी गतीने लपेटला डी पॅक्सचा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक खणखणीत दणदणीत सणसणीत चौकार. चौदा धावा धावफलकावरती आहेत या स्पर्धेमध्ये. ज्याच्या बॅटमधून अर्धशतक पाहायला मिळालं होतं तो प्रवीण चोरगे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. 3 बॉल फेस केले, 14 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. जिथे विश्वासक स्टार्ट इथे प्राप्त करून दिली संघाला. पुढचा बॉल आणखीन एक फ्लॅट पॅरलल चेंडू सीमारेषेच्या बाहेर. वन्स अगेन अनदर बिग हिट चौकार. अठरा धावा धावफलकावरती आहेत. 18 ऑन दी बोर्ड. 18 धावा धावफलकावर. पुढचा बॉल उजव्या एसीच्या बाहेर जो मात्र वेगाने इथे पाहायला मिळाला. यस्टनच्या पाठीमागे यष्टिरक्षकला देखील आपण पाहिलं की इथे हुलकावणी देणारा चेंडू पाहायला मिळतोय. 18 ऑन दी बोर्ड आहेत. प्रवीण चोरगेने एक चांगली स्टार्ट मिळवून दिली आहे. फ्रीडमने तो बॅटिंग करतोय. त्याचा झंझावाती खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय. रन्स आल्यात. पुढचा चेंडू यावेळेला खोलामध्ये ऑन ड्राईव्ह केलंय क्षेत्ररक्षक आहे. मिडॉनला कोणती धाव इथे प्राप्त होणार नाहीये. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 18 धावा धावफलकावरती विदाउट लॉस. बॅटिंग करत असताना टॉस हरल्यानंतर ओम एंटरप्राइजेस GT11 जय हनुमान नेरे टीम. सर्वांचं हार्दिक स्वागत. STG साऊंड सूरजजी यांना आपण पाहत आहोत. सूरज चौधरी यांचंही हार्दिक स्वागत करूयात. या मॅचचे दोन्ही ऑफिशियल प्रवीणजी पवार सर पनवेल आणि त्यांच्या साथीला राजेंद्रजी कातळे सर यांचंही हार्दिक असं स्वागत. पलावा डोंबिवलीचे असणारे राजेंद्रजी कातळे सर आणि गुणलेखकांचे बाहुबली संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वाचे कांचनजी पालकर आपलंही हार्दिक असं स्वागत. शेवटची रात्र. 18 धावा पहिल्या षटकाच्या अंती. 18 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाजीमध्ये फेरबदल करण्यात आलाय. शशी जाधवच्या गोलंदाजीमध्ये धावा आल्यात. एकंदरीत 18 बनल्यात. दुसऱ्या षटकाच्या दरम्यान गोलंदाज लखन गोलंदाजी मार्कवरती दाखवत असताना लखन भोईर. पहिला बॉल उजव्या एसीच्या बाहेर कमी गतीने टाकला. बॅकअप द लेंथ होता. वळवण्यामध्ये ते यशस्वी झालेत. लखन भोईर यांना गोलंदाजी मार्कवरती आपण पाहत आहोत. रोड बॉली संघ गोलंदाजी करतोय. टॉस जिंकल्यानंतर स्वर्गीय प्रतिभा कडके नित्या 11 रोडपाली संघ मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण करत असताना आपण पाहत आहोत. कोला टाकला. ऑन साइडला ऑन ड्राईव्ह करण्यात आला. डीप मध्ये प्रोडक्शन ठेवलंय. क्षेत्ररक्षक आहे बाउंड्री लाईन वरती. एक सिंगल येत असताना इथे आपण पाहत आहोत. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या वधारेल. 19 ऑन दी बोर्ड आहेत. 19 फेब्रुवारी जगात लय भारी 19 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. या मॅचचे तिसरे ऑफिशियल द्वारकानाथजी चोरगे यांचंही हार्दिक स्वागत करूयात. याच गावचे सुपुत्र आणि ते चांगलं कामकाज करत असताना आपण पाहत आहोत. 19 धावा धावफलकावरती आहेत. बॅटिंग चालू मैदानाच्या आतमध्ये ओम एंटरप्राइजेस GT11 जय हनुमान नेरे टीमची आपण पाहत आहोत. पुढचा बॉल कमी गतीने फ्लाइट दिली. वळवला. थेट यष्टिरक्षकाचा वेध घेतलाय. डॉट बॉल. हे निर्धाव चेंडूचे पर्सेंटेज वाढायला हवे. 4 षटकांची मॅच आहे आणि 4 षटकांच्या सामन्यामध्ये जर का यदा कदाचित जास्तीचे चेंडू निर्धाव स्वरूपाचे आले ना तर प्रतिस्पर्ध्याला आपण डॉमिनेट करू शकू. बॅकफूट वरती ढकलता येईल. पुढचा चेंडू गोलंदाज आणखीन एक बॅकफूटला आले. धमाका. हा फॉर्म पुल चेंडू झालाय गुल. धाव मिळतील 4. हा आलाय चौका. प्रवीण चोरगे जो आहे ना बॅकफूट आणि फ्रंट फूटला भेदभाव करत नाहीये. चांगली बॅटिंग त्याने अद्याप केली आहे.
हा बॉल खोलामध्ये ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला वेगाने, इथे डायरेक्ट हिटचा प्रयत्न, सिंगल आली आहे. सिंगल येत असताना एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या वधारेल, पुढे जाऊन पोहोचते. संघाची धावसंख्या 24. एकंदरीत आपण पाहिलं तर बॅटिंग करतोय 9 बॉल 23 धावसंख्येवरती प्रवीण चोरगे. 24 धावा धावफलकावरती आहेत. 24 ऑन दी बोर्ड. 24 धावा धावफलकावरती विदाउट लॉस. एक दमदार आणि सावध सुरुवात म्हणता येईल. ब्राईट स्टार्ट संघाला एक स्वप्नवत सुरुवात प्राप्त करून दिली आहे. कारण संघाला हव्याशा वाटणाऱ्या यशाची चव चाखायची आहे ना, तर एक फाउंडेशन चांगलं रचायला आवडे. ते फाउंडेशन चांगलं मिळवलंय. लखन भोईरचा हा बॉल इथे स्विच केलाय. स्ट्रेच करत असताना बॉडीला स्विच हिट केला, पाठवला सीमारेषेच्या बाहेर, चौकार. व्हेरी मच. DJ सूरज चौधरी यांच्या माध्यमातून आपण गीतांची मैफिल आहे पाहत आहोत. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहिलं ना, एक असा DJ मास्टर की ज्याने प्रत्येकाला आपल्या तालावरती मंत्रमुग्ध करणाऱ्या संगीतांच्या जोरावरती थिरकायला भाग पाडलं. पहिल्या षटकामध्ये 18 आला, दुसऱ्या षटकामध्ये 10 आला. मॅच मध्ये कमबॅक केलं. 28 धावा धावफलकावरती आहेत. 28 ऑन दी बोर्ड. काहीशी चर्चा होत असताना आपण पाहत आहोत गोलंदाजी मार्कवरती कोणाला पाचारण करण्यात येईल. पहिल्या षटकामध्ये 18 आल्या होत्या, परंतु लखन भोईरने कमबॅक करणारे हे षटक इथे हातात असताना आपण पाहिलेलं आहे. चेक. याच दरम्यान एक निवेदन, पुढची विनंती, कुडावे संघ आणि वहाल संघ पुढचा सामना. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करेन की इनिंग ब्रेकमध्ये नाणेफेक झाली पाहिजे. सॉरी, उसाटणे आणि शिवकर संघ. उसाटणे आणि शिवकर संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे. धावफलकावरती धावा आहेत त्या 28. 28 ऑन दी बोर्ड. नेक्स्ट मॅच तिरंगा शिवकर संघ आणि स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसटणे या संघाच्या दरम्यान जी मात्र पाहायला मिळेल. दोन्ही टीमचे कॅप्टन चला रिपोर्टिंग करा. स्कोर कार्ड वरती 28 आहेत. पहिल्या षटकातील 18, दुसऱ्या षटकामध्ये कमबॅक चांगलं झालं. 2 चौकार जरूर आले लखन भोईरच्या अगेन्स्ट, परंतु त्याने एक चांगल्या दर्जाचं कामकाज करत असताना तो पाहायला मिळाला. पुढचा बॉल आणखीन एक जो मात्र बॅकअप द लेन इथे पाहायला मिळाला होता. डॉमिनेट करणारी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होत असताना पाहायला मिळाले. लखन भोईर आज मात्र थोडीशी इजा आहे, थोडेसे त्रस्त आहेत, परंतु संघासाठी मैदानाच्या आतमध्ये त्यांना उतरत असताना आपण पाहिलं. कौतुक करायला आपल्या गावाप्रतीची असणारी आपली जी एकात्मता. यावेळेचा बॉल परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, ऑन साइडला हवेच्या लाटांवरती स्वार हो ठोकलाय, षटकार. प्लॉट मध्ये आला आणि चेंडूला ऑन साइडला पाठवून दिलाय. या व्यासपीठाला मानवंदना देणारा स्ट्रोक प्रवीण चोरगे बॅटिंग करतोय. अतिशय तेवर त्याच्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाल्यात. या फलंदाजाचा वेगळा थाट आहे, त्याने गोलंदाजांची बाट लावली आहे. आणखीन एक दमदार, वजनदार, शानदार, दर्जेदार षटकार. पहिला फलंदाज ज्याने 100 धावा देखील कंप्लीट केल्यात. 101 धावा आल्यात प्रवीण चोरगेच्या बॅटमधून. तब्बल 35 धावसंख्येवरती नॉट आउट आहे. 12 बॉल 35 धावा. काय बॅटिंग करतोय भावा.
एक दर्जेदार खेळ प्रवीण चोरगेच्या बॅटमधून इथे पाहायला मिळाला. आत्मविश्वासाने त्याने बॅटिंग केली आहे. दैदिप्यमान कामगिरी त्याच्या बॅटमधून. यावेळेला खोलामध्ये डाऊन ग्राउंड केलं. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे. राहुल भोईरच्या अगेन्स्ट देखील ही आक्रमकता इथे पाहायला मिळाली. पहिला चेंडू गोलंदाजाचा राहिला. तदनंतर पुढचे बॉल हे मोठे स्ट्रोक पाहायला मिळाल्यात. 41 धावा धावफलकावरती आहेत. 41 रन्स ऑन दी बोर्ड. 41 धावा धावफलकावरती पाहायला मिळते. सचिन मोरे जो आहे ना तो नॉन स्ट्राईक वरून एखाद्या साईड ऍक्टरचा रोल इथे अपनावत असताना आपण पाहिला. कारण मोठे स्ट्रोक आले, मोठे फटकेबाजी आली, धावांची लयलूट झाली आहे. 41 धावा धावफलकावरती आहेत. 41 ऑन दी बोर्ड. यावेळेला हा फॉर्म पुल इथे होतोय सक्सेसफुल षटकार. पहिल्या विकेटसाठी 47 धावसंख्येची भागीदारी. एका मोठी पार्टनरशिप इथे बिल्ड होते आहे. सचिन मोरे नावातच जर सचिन आहे ना तर आत्मविश्वास देखील तितकासा पाहायला मिळतो. सचिन देव बर्मन यांच्या नावाने सचिन तेंडुलकर यांचं नाव जे मात्र ठेवण्यात आलं होतं. रमेशजी तेंडुलकर यांच्या माध्यमातून सचिन पुढचा कार्यकाळ आपण पाहिला. हेलिकॉप्टर क्रॅश होईल. क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या दिशेने टिपतो झेल. सचिन मोरे बाद. या स्पर्धेमध्ये ज्या बहादराने अर्धशतक ठोकलंय ना तोच बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. एकंदरीत पाहिलं तर असं वाटू लागलं की इथेही आपण पाहिलं तर अर्धशतकाची चाहूल लागते की काय. 36 वरती नॉट आउट आहे. लखन भोईर मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा दाखल होत असताना पाहायला मिळतोय. त्यालाही जास्ती काळ मैदानाच्या बाहेर राहता येत नाहीये. धावा येत आहेत. गोलंदाजांना कानमंत्र द्यायला हवा. एक मात्र गोलंदाज आहे त्याने केवळ 10 धावा खर्च केल्यात. पहिल्या षटकामध्ये 18 आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 10 आल्या, तिसऱ्या षटकामध्ये 19 धावा खर्च करण्यात आल्या. आणि अर्थात तोच गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये लखन भोईरला आपण पाहतोय स्वतः दाखल झालाय. तो लीड करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये येतो आणि ते होणं गरजेचं आहे. ज्याच्याकडे अनुभव आहे ना त्याच चांगल्या दर्जाचा खेळ आपण सातत्याने पाहिलाय. अनुभव हा प्रत्येक क्षेत्रामध्ये एखाद्या प्राध्यापकाचं काम करतो. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. अनुभव हा नेहमीच महान गुरु राहतो. तोच लखन भोईर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. मित्रांनो या खेळाडूला ना तर कौतुक करावं तितकंसं कमी आहे. थोडासा त्रास आहे त्याच्या कानाला. हा बॉल हलक्या हाताने हवेमध्ये राहिला होता. डीप मध्ये केला. क्षेत्ररक्षक वेगाने येतो. 1 रन कंप्लीट केली आहे. केवळ एक सिंगल येत असताना रोहन पाटील मैदानाच्या आतमध्ये तिसऱ्या क्रमांकावरती बॅटिंगसाठी दाखल झाला. एक सिंगल इथे येते. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने वधारत असताना 48 धावा धावफलकावरती आहेत. सूरज भोईर गोलंदाजी मार्कवरती दाखल झालेत. सूरज भोईरला आपण गोलंदाजी मार्कवरती पाहत आहोत. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावरती 4 षटकांची लढत आहे. आणि अगदी त्याच वेळेला या आपण आमंत्रित करूयात तो संघ शिवकर संघाचा कॅप्टन या कारण उत्सटणे टीमचा कर्णधार ऑलरेडी उपस्थित आहे. शिवकर टीमचा कॅप्टन. यावेळेचा बॉल डाऊन द ग्राउंड केला. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. वेगाने चेंडूवरती येत आहेत. फेकी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. तदवर मात्र सिंगल आली आहे. डेथ ओव्हर स्पेशलिस्ट एक चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. अचूकतेने क्षेत्ररक्षक चेंडूवरती येत असताना पाहायला मिळाल्यात. एक चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण आपण इथे पाहायला मिळते. एक सिंगल आली आहे. 2 चेंडूवरती केवळ 2 धावा आल्यात. डेथ ओव्हर मध्ये शेवटच्या षटकामध्ये एक चांगली कामगिरी पाहायला मिळाली. पुढचा बॉल गोलंदाज सूरज. यावेळेला देखील डाऊन द ग्राउंड केला. क्षेत्ररक्षक पोहोचेल त्याच्या आवाक्याच्या बाहेर. धाव मिळतील त्याच्यावर. डाऊन द ग्राउंड हा लाय चौका. त्याच दरम्यान पुन्हा एकदा विनंती असणार आहे ती उसाटणे वर्सेस शिवकर या सामन्यासाठी
नाणेफेक करायची आहे. उसाटणे संघाचे कर्णधार आलेत. तिरंगा शिवकार संघाच्या कर्णधारांनी लगेचच नाणेफेकीसाठी यायचं आहे. ओव्हर टू भोसले सर. ओम एंटरप्राइजेस G211 जय हनुमान नेरे टीमचं अर्धशतक कंप्लीट झालं. हा बॉल डाव्या यशीवरती होता. वेगवान पाहायला मिळाला. गोलंदाजाला दंडित करण्यात येईल. एक्स्ट्रा रन आली आहे. या धाबादी इथून थांबवण्याच्या प्रयत्नामध्ये असेल. मैदानाच्या आतमध्ये स्वर्गीय प्रतिभा कडके नित्य 11 रोडपाली. चांगल्या दर्जाचा खेळ अद्याप हवावासा वाटणार होता तो झालेला नाहीये. 10 धावा दुसऱ्या षटकामध्ये. तदनंतर गोलंदाजांवरती हावी ठरलेत फलंदाज. यावेळेला वेगाने धाव घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. पंचांच्या इशाऱ्याची वाट पाहिली झाली. स्लेक बाई झाली आहे. एकेरी धाव येत असताना संघाची धावसंख्या 55 धावा धावफलकावरती आहे. 4 षटकांच्या मॅच मध्ये 60 पर्यंत आपण रोखू शकतो. याच्याकडे जास्तीचा कल पाहायला मिळेल रोडपाली टीमचा. धावफलकावरती 55 बनल्यात. 55 धावा धावफलकावरती आहेत. 55 ऑन दी बोर्ड. पुढचा चेंडू गोलंदाज. यावेळेला देखील डाव्या यशीवरती पुन्हा एकदा इथे लाईन मध्ये बिघाड. डायरेक्ट हिट झालाय. पंचांकडे अपील करण्यात आली आहे. पाहिलं जाईल शहानिशा इथे करण्यात येईल. वेगाने रन्स कंप्लीट करण्यात आली आहे का. पंच जवळ येत आहेत. आपण पाहत आहोत पंचांच्या भूमिकेमध्ये प्रवीणजी पवार सर यांना. हे रन्स कंप्लीट करण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारचा डिसिजन नाही आहे. अर्थात धाव इथे कंप्लीट होती. व्हाईट बॉल. व्हाईट +1 धावा मिळतील. त्या दोन संघाची धावसंख्या 57 ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. बॅटिंग करत असताना ओम एंटरप्राइजेस G211 जय हनुमान नेरे टीम. सध्याच्या घडीला एक चांगलं कामकाज मैदानाच्या आतमध्ये प्रवीण चोरगे आणि त्याच्या साथीला रोहन पाटीलच्या बॅटमधून पाहायला मिळाल्यात. एकंदरीत पाहिलं तर 41 वरती प्रवीण नॉट आउट बॅटिंग करतोय. 41 धावा त्याच्या बॅटमधून याही सामन्यामध्ये पाहायला मिळाल्यात. पुढचा बॉल. यावेळेला डाऊन द ग्राउंड केला. क्षेत्ररक्षक पोहोचेल त्याच्या मस्तकावरती दस्तक दिली आहे चेंडूने. धाव मिळतील 4. आलाय चौका. पंचेचाळीस वरती नॉट आउट बॅटिंग करतोय. या बॉल वरती जर षटकार आला तर आणखीन एक अर्धशतक पाहायला मिळेल का या स्पर्धेमध्ये. प्रवीण चोरगे ऑन स्ट्राईक आहे. ज्याच्या बॅटमधून 45 रन्स नॉट आउट आल्यात. 61 धावा धावफलकावरती आहेत. प्रयत्नार्थी परमेश्वर प्रयत्न करावे लागतील. हा बॉल ऑन साइडला अर्धशतक ठोकलंय. या स्पर्धेतलं तिसरं आणि वैयक्तिक दुसरं अर्धशतक कंप्लीट करणारा प्रवीण चोरगे. वेल प्लेड. षटकाराला संघाची धावसंख्या 67. अर्थात 2 धावांची पेनल्टी 69 बनल्यात. आणि या शेवटच्या बॉलचा ऍक्शन रिप्ले पहा. फुलरलेनचा बॉल अगदी स्लॉट मध्ये आणि योग्यरित्या कार्यक्रम केला प्रवीण चोरगेने. विविध अँगलने आपण पाहत आहोत आणि अर्धशतक कंप्लीट केले. 69 बनल्यात. 70चं टार्गेट या सामन्यामध्ये. या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये वळूयात. नेक्स्ट मॅचचा टॉस करण्यात येईल.